बघा, सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी 1 वर्ष एवढा अवधी लागतो. त्याच रकमेची त्याच दराने तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न वहीवर मी सोडवला. प्रश्नामध्ये एक मला दुरुस्ती आढळली. लेकरांनो, इथं सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी लागणारा हा जो कालावधी 1 वर्ष दर्शवला, प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायाचा विचार करता हा कालावधी 1 वर्ष नसून 9 वर्ष आहे, हे माझ्या लक्षात आलं. लक्ष द्या. दर काढण्यासाठीचं एक सूत्र 100 कंसामध्ये पट वजा 1 याला छेदस्थानी दर्शवलेली प्रश्नामधली मुदत असते. गणित म्हणते की त्याच रकमेची त्याच दराने, म्हणजे कोणत्या दराने, मग हा दर काढावा लागेल. मग हा दर काढायचा कसा? दर काढण्यासाठीचं हे सूत्र आहे 100 कंसामध्ये पट वजा 1 छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली ही मुदत. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी, आता दर आपण काढू. 100 सूत्रातील असेच दाम दुप्पट म्हणून सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा 1 छेदस्थानी एका रकमेची दाम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मुदत किती आहे? 9. कंसातील ही वजाबाकी 1 छेदस्थानी 9. 100 आणि 1 यांचा गुणाकार लक्षात घ्या. 100 छेदस्थानी 9 हा लेकरांनो आहे दर या प्रस्तुत व्यवहारातला. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. गणित म्हणते की बाबा त्याच रकमेची त्याच दराने तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. मग आता इथं किती वर्ष लागतील याचा अर्थ आम्हाला दुसऱ्या प्रकरणात मुदत विचारू द्या. सूत्र तेच, मात्र थोडासा बदल. 100 कंसामध्ये पट वजा 1 छेदस्थानी मात्र आता सापडलेला दर. लक्ष द्या. 100 आता त्याच रकमेची त्याच दराने किती तिप्पट होण्यासाठी, म्हणून पटीच्या ठिकाणी 3 सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा 1. हा दर कोणता आहे तर 100 छेदस्थानी 9. लेकरांनो, 100 याला गुणिला आहे 3 वजा 1 म्हणजे काय येणार? 2 येणार. ही वजाबाकी छेदस्थानी 100 त्याच्या छेदस्थानी 9. आता हा संयुक्त अपूर्णांक, वाटल्यास याला संक्षिप्त अजून करा. 100 गुणिला 2 काय तर 200, परत छेदस्थानी 100 आणि त्याच्या छेदस्थानी 9. हा संयुक्त अपूर्णांक इकडे वळता करा. 200 छेदस्थानी 100 छेदस्थानी 9 हा लेकरांनो आहे संयुक्त अपूर्णांक. आणि याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणिला घ्यावा लागतो. म्हणजे 200च्या जवळ हे 9 छेदस्थानी हे 100. आता हा भाग गेला 2 गुणिला 9 18 वर्ष हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या प्रश्नामध्ये 18 वर्ष हा सुद्धा एक पर्याय होता, परंतु कुठलाच पर्याय सापडत नाही. म्हणजे मला एक गिल्टी, एक चूक, याला आपण प्रिंट मिस्टेक म्हणू. हा 1 नसून हे 9 वर्ष हा कालावधी असला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. त्याच रकमेची त्याच दराने तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील सर? तर 18 वर्ष हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.